चला अशी गोष्ट झाली, नवरदेव तयार झाला पण नवरीच लवकर मंडपात नाही आली. माईक लावला पण माईकच बंद होता. नवरदेव तयार झाला, मंडपात घेऊन बसला, नवरीच गेटवर नाही आली. फक्त लटकवला नवरदेव, गुडघ्याला बाशिंग लटकवली पण ती बंद होती. असो बाबा, मार खाणारे न खाणारे तयार व्हायचं, सज्ज व्हायचं, मार खायचं नाही. उद्या लग्न झाल्यावर बायको म्हणली पाहिजेत की बा हा एवढं काळा करून कुठून आला. राठोड गुरुजी होती बा, त्यांना ठोकलं कुठून. लक्षात घ्या, ते सांगत नाही. प्रश्न असा होता की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा सोडवायच्या ते होतं. याच्यामध्ये सार आहे, सार ते पण 25चा सार आहे आणि कोणत्या पद्धतीचा सार आहे सगळ्यांनी पाहायचं. आलं लक्षात? सगळे मुलं सब खुश आहे? नो सर, म्हणजे काही बिमार आहे का? सगळे बरे आहे का? असं चांगले पुरे. मार खाताना याबान इकडे तिकडे पळते. मातीला सीड घासते खाली. चला, मीटर सांगितलं होतं, मीटर आणि सेकंद. लक्षात घ्या, ही गाडी आहे, ही गाडीची चाल होती 72 किलोमीटर प्रति तास. चला, किती 300 मीटर लांबीची गाडी होती. किती? आता मीटर खाली 300 टाकू नको, तुम्हाला सांगितलं ना. लग्नाला गेल्याच्या नंतर बी कर नवरीचं तू काय कर, लग्न करणार आहे का? फक्त वट्यावर बसणार आहे का? नाही. त्यासोबत तुम्ही विवाहित पत्नी राहणार आहे. ध्यानात घ्यायचं, विवाहित पत्नी राहणार आहे. चला, 72 लग्नात गेला, लग्नासोबत लांडग नवरदेवासोबत लांडग असतं, म्हणजे 72,000 33 नेहमी राहतं. ध्यानात घ्या. 300 मीटर खाली मीटर सांगा, लक्ष द्या. ते मीटर खाली मीटर याच्या खाली टाकू नको, उलथा पडशील. याच्यात काय केलं? 300 गुणीला 3600 छेदाला 72,000. लक्ष द्या. 1 2 3 1 2 3 36 1 36 36 2 72. याच्या निम्मे 1, याच्या निम्मे 15. याचा उत्तर तुला 15 मारायचा होता, तो काही गोठले म्हणून तर हाणला तुला धरून. चला, रिमोट घ्या समोर. चला, नंतर पेन घ्या, वही घ्या, परत व्हिडिओ पहा आणि परत नोट्स बनवा. नाहीतर मग कसं होईल, नोट्स बनवली नाही, हे बनवलं नाही, ते बनवलं नाही. भरोसा ठेवा, इकडे बी पहा. भरोशाचे माणसं भरोशातच नाही. टेस्ट उशिरा होती. टेस्ट कधी होत? टेस्ट होती म्हणून भाऊ उशिरा आले. अंड्याची चटणी घेऊन एवढी मोठी. त्याला मास्तर वाटलं मास्तर गिस्तर मारणार नाही अंड्याची चटणी म्हणलं तर. मी सगळं ठोकतो. ताशी 40 किमी वेगाने जाणाऱ्या 400 किलोमीटर लांबीच्या मालगाडी 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल? आता तुम्हाला सांगितलं होतं ही काय आहे? ही ट्रेन आहे. ही काय आहे? ही ट्रेन आहे. ही ट्रेनची चाल काय होती? 40 किलोमीटर प्रति तास. बरोबर चालू आहे का? कॅमेरामॅन लक्षात ठेव, नाही तर तू मार्क असेल. जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडी. आता ही 400 मीटर एखादी मालगाडी उभी राहते, की नाही मालगाडी. किती मीटरची लांब मालगाडी आहे? 400 मीटरची मालगाडी. आणि त्याच्यानंतर आला पूल. त्या पुलात तू बशील आहे ना इथं. इकडं आपल्या अंड्याची चटणी आणणारा इथं बसेल पुलाखाली, आहे की नाही? पुलाखाली बसेल. मग पुला आता पहा, तो गावात काय म्हणला की बुवा मी काय केलं, माझी एवढी शक्ती आहे म्हणे, माझ्या उरून गाडी गेली. मग कशी गाडी गेली? अरे येड्या, मी पुलाखाली बसलो तर उरून गाडी गेली. मग याच्या उरून गाडी गेली म्हणून मला अंड्याची चटणी आणली त्यानं. नाही तर तिथं का गेला होता तो पाया सगट. ये 400 मीटर लांबीचा पूल होता. 400 मीटर म्हणजे गाडीनं स्वतःचं अंतर प्लस दुसऱ्या गाडीचं अंतर पार केलं, तिथं वेळ ठरला. मग आता वेळ काढायचं सांगितलं, म्हणजेच आता मांडला आपण मीटर आणि सेकंद. आता मला सांगा, गाडीने एकूण किती अंतर पार केलं? 800 मीटर. आपल्या याच्यात महाराज 800 मीटर सोबत 3600 घेतो. कशा सोबत काय टाकायचं? म्हणजे गेला लग्न लावायले नवरदेव, लाडक्याच्याच गळ्यात माळ टाकली, असं होतं का? अबे सोबत्याला कशाला विरोध ठेवायचं? बघा, 40,000 सोबत आला का इथं, म्हणजे लांडग्याच्या मग गळ्यात माळ टाकायची. चाललंय हानिमूनला. मग किती? 800 मीटर खाली मीटर का सेकंद खाली सेकंद? शाबास. मीटर खाली मीटरला किती? चला लक्ष द्या, कर मांडायचं. 800 गुणीला 3600 छेदाला 40,000. 1 2 3 याच्यात
1 2 3 4 1 2 3 4 4 1 4 4 9 36 आणि 9 8 72. काय मारायला पाहिजे तो उत्तर 72 उत्तर मारायला पाहिजे. तो वेगळंच घोटलं. काय 72 आलं तर काही मार्क आले इथं सांगतच नाही. असे मार्क आले की निव्वळ फक्त पळाला. मग तो असा चोळत पळाला. माग घे गॅस. ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती? आता मला सांगा, ही गाडी आहे, या गाडीत कोण बसेल आहे? आपला भरोशाचा पोरगा. तो गाडीत कधी बसेलच राहतो. गाडीची चाल होती 54 किलोमीटर प्रति तास. आता गाडीची चाल 54 किलोमीटर प्रति तास होती. इथं खांबा होता आणि खांब्यावर तार. खांब्यावर चढेल होता लाईन जोडायला कोण? भरोशाचा पोरगा. खांब्यावर. मग आता खांब्या क्रॉस करायचा गाडीला. गाडी खांब्याला धडक मारणार आहे का? भाऊ येईल ना, अंड्याची चटणी तिथंच पडत. म्हणजे आपण मीटर आणि सेकंद जशाच्या तसं केलं. पालक्षी द्या. मीटर आणि सेकंद जशाच्या तसं केलं आणि पालक्षी द्या 54. पा काका सोबत काकू टाकून द्या. आहे का? 36. मग सेकंद खाली. मग येणारा उत्तर आपल्याला काय भेटणार आहे? आणि मग आपल्याला विचारलेलं आगगाडीची लांबी किती? माहिती असेल सगळ्याला. ए बाबा तिरपा गुणाकार आपला नेहमी सारखा. 54,000 सोबत किती टाक? 8 टाक. छेदाला किती रे? 36 18. हे असं होत वयामानानुसार सरक का. बरं झालं चुकलं नाही. 1 2 1 2. तुम्हाला रेल्वे शिकायचे म्हणलं तर 18चा पाडा पाठ लागतो. पण ते 18च्याच पाड्यातले उदाहरण टाकते ते लोक बी. हाय काहीच नाही करत. चला ऑनलाईन टेस्ट झालती. ऑनलाईनच्या टेस्टचे स्क्रीनशॉट काढला आपण आणि त्याच्या माध्यमातून आपण काय करू राहिलो? सोल्युशन घेऊन राहिलो. म्हणजे डबल ताकद लावायची. डबल ताकद लावायची. चला 18 त्रिक 54 18 दोन्ही 36 याच्या निम्मे 1 याच्या निम्मे 9 9 त्रिक 27. पाय 270 पर्यंत होतं का? पाय इथं हिरवं दिसतं 270. तो मारला 370. हाणार नाही तर काय करणार तुले? होय रे. पालक इथे घेर भाऊ पुढं पा 800 मीटर अंतर 72 सेकंदात ओलांडणाऱ्या गाडीचा ताशी वेग किती किमी? ताशी वेग किती किमी असा लक्षात आला. ताशी काढायचं ना. आता आला मीटर आणि आता आला सेकंद. आता इथं काही बहादरांनी काय केलं? 800 सोबत 3600 मांडतो आणि 72 त्याच्या खालून टाकतो. म्हणजे कसं हाणला पाहिजेत. ट्रेन जवळ येऊ द्यायची फक्त वारा खाऊ घालत ट्रेनचा त्याचा. खिडकीला मुंडका ताडा पाहिजे त्याचा. 800 सोबत 72 सेकंद तर 36 किती? येणारा उत्तर मध्ये कशामध्ये येणार आहे? मीटर मध्ये. कशामध्ये येणार आहे? मीटर मध्ये. आता तुम्हाला सगळ्या संकल्पना क्लिअर झाल्या होत्या तुमच्या, पण तरी बी तुम्हाला आलं नाही मित्रा कसा हाणला पाहिजे तो. 36 1 36 36 दोन्ही 72 बे 1 बे बेचूक 8 म्हणजे 40,000. 40,000 मीटर याचं उत्तर होतं. किती? 40,000 मीटर. व्हिडिओ नक्की पहा, फायदा होईल. इथं पाहता आपण व्हिडिओ पण पहा. काय पहिले उदाहरण समजून घ्या. इथं काय मुवमेंट चालू आहे. घंटा कुठे बी वाया जातो. तुमचा तास कुठेही वाया जातो. कुठे बी वाया जातो म्हणजे कशावर बी वाया घालता तुम्ही. पण इथं जर वाया घातलं तर नक्की यश तुमच्या पदरात येईल. ध्यानात घ्या. त्याच्यासाठी फक्त तुम्ही आले ना त्याच गोष्टीवर फोकस करा. नाहीतर विनाकारण कोणत्या गोष्टीवर फोकस करशील तर घरी जाशील. चला याला किलोमीटर मध्ये करण्यासाठी 1000 भागितल्यानंतर येणारा उत्तर किती असणार आहे? 40 किलोमीटर प्रति तास. आहे का याच्यात? 40 किलोमीटर प्रति तास आहे. हे आहे सर, आहे ना. चला समोर सरका महाराज, घ्या पुढचा. ताशी 60 किमी सरासरी वेगाने जाणाऱ्या आगगाडी जर ताशी 75 किमी, ध्यानात घ्या, ताशी 75 किमी वेगाने गेल्यास निर्धारित 48 मिनिटे लवकर पोहोचते. तुम्हाला सांगितलं लवकर असेल, उशिरा असेल, अगोदर असेल तर याला करायचं काय? काहीच नको करू. फक्त तुला 240 उत्तर लिहायचं. त्याच्यासाठी करायचं काय? 240 याचं उत्तर यायला पाहिजे होतं, पण तो घोटलं एकच. आता याच्यासाठी 3600 कितीशे घेऊ नको. याला लसाई पद्धती सोडावं लागते. ते बी नको ध्यानात घेऊ. मी सांगतो ते पा 60 गुणिला 75 गुणिला 48 जशाच्या तसं. आणि या दोन्हीतला फरक काय घेणार तू? फरक 75 किती सांगत जा. 75 किती?
75, हे 75 आहे, हे 75 आहे, किती आहे 75 आहे. मग या दोन्हीतला फरक किती आला 15 गुणिला हे काय आहे मिनिट. हे मिनिट आहे. जर वाटत असं स्पीड न होऊन राहिला तर त्याच्यामध्ये स्लो पण ऑप्शन असतं ना. ते बोलतं ना घडी तासात स्लो बी कर ना तू. आणि तुला जर वाटत असं स्पीड न ऐकायचा तशासाठी सरासरी पैकी नाही त्याच्यात बी स्पीड करू शकतो. 2-3 ऑप्शन आहे. नसेल तर आपल्या हिशोबाने चालते. मिनिटा खाली मिनिट टाकले आपण किती 60. चला 60 कटले 15 15 15 5 75 पा 8 5 40 0 चाले 4 5 20 4 24 हाय का 240. पर्याय होता का 240 होतं. सोडता आलं नाही भावाला. हाणला पाहिजे असा चिंदून मारला पाहिजे त्याला. चला आला. चला भाऊ पुढे घे नाहीतर उतरून तुला पुढे घेईन मी. चला इथं विरुद्ध दिशेने ट्रेन होती. क्रॉप करताना काय होतं स्क्रीनशॉट मारताना खालीवर होत होतं. कुठं होत होतं आता स्क्रीनशॉट मारला मी. 60 विरुद्ध दिशेने एक ट्रेन 60 किमी प्रति तास आणि 90 किमी प्रति तास वेगाने जात आहेत. त्यांची लांबी अनुक्रमे 1.10 किमी आणि 0.9 किमी आहे. लांबी पहा किती 1.10 किमी 0.9 किमी आहे. तर स्लो ट्रेनने वेगवान ट्रेनला किती म्हणजे सेकंदात ओलांडण्यासाठी लागणारा वेळ काढायचा आहे. लक्ष द्या. समजला असेल. आता पहा एक ट्रेन इकडे चालली दुसरी ट्रेन इकडे चालली. पण लक्ष द्या रे या ट्रेन आता ही जाणारी ट्रेन या ट्रेनची चाल का होती 60 किलोमीटर आणि या ट्रेनची का होती 90. म्हणजे याचा अर्थ का होतो की गाडी विरुद्ध दिशेने आहे. गाडी जर एका दिशेने असेल तर वेगातील फरक काढायचा सांगितलं होतं मी. म्हणजे चालू याच्यामध्ये शिकवलं होतं. आणि गाडी जर विरुद्ध दिशेत असेल तर आपण काय काढणार होतो बेरीज करणार होतो. काय करणार होतो बेरीज. चला गाडीची लांबी किती होती या गाडीची लांबी होती 1.10 किमी लक्षात ठेवा. आणि दुसऱ्या गाडीची लांबी होती आता ही चाल याची ही जोरात चालली ही हळून चालली का ही 60 किलोमीटर प्रति घंट्याने चालली ही 90 किलोमीटर प्रति घंट्याने चालली. आणि दुसऱ्याची 0.9 किमी एवढं ह्या गाड्याच्या लांबी होत्या. मग आता याला आपण या सर्व घटकाला मीटर मध्ये करणार होतो बरोबर आहे. याला मीटर मध्ये करून घेऊ. पहा कोणत्याही गोष्ट आता याला किलोमीटर मध्ये करून घेऊ. 1.10 गुणीला 1000 न गुणून घे बराबर किती रे. हे 3 शून्य टाकून दिले. दशांश किती स्थळानंतर आहे 2. मग 2 स्थळानंतर दशांश दे 1100 मीटर. किती मीटर 1100 मीटर. किती मीटर 1100. पुन्हा 0.9 गुणीला किती रे 1000 म्हणजे 9000 टाकून दे. किती 1000 9000. दशांश एक घरानंतर एक घरानंतर मला सांगा 1100 आणि 900 बराबर किती रे 2000 मीटर. मग टोटल अंतर किती पार करणार 2000 मीटर. लक्ष द्या 2000 मीटर. चला इथं टाकलं मी मीटर आणि इथं टाकलं सेकंद. लक्ष दे रे भाऊ. गाडी विरुद्ध दिशेने म्हणजे 90 आणि 60 किती 150. मग मीटर मध्ये करू 1000 गुण ला 3600 ला 2000 मीटर सेकंद खाली टाकू मीटर खाली टाकू बोला मीटर खाली किती टाकू 2000 किती याचा केला तिरपा गुणाकार. लक्ष द्या 2000 गुणीला 3600 छेदाला किती रे 1,50,000 मीटर. किती 1,00,000. चला 1 2 3 4 1 2 3 4 आहे का. चला 4 5 चुक 20 5 त्रिक 15 3 1 3 3 1 3 3 2 6 12 चुक 48. पर्याय आहे का 48 होतं का उत्तर. चला हा उत्तर मारायला पाहिजे भाऊ. तुला ते कळालं नाही विरुद्ध दिशेने चालली का मागे चालली का पुढे चालली. ट्रेन मध्ये तू नव्हताच बसेल तुला कळालीच नाही झोपेल होता तू. चला समोरचा प्रश्न घ्या. 54 किमी प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन मोबाईल फ्लाइट मोड केला ना. 54 किमी प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन 30 सेकंदात एका माणसाला पार करते. तर 180 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्म तीच ट्रेन आहे. कोणती ट्रेन आहे तीच. कोणती ट्रेन आहे तीच ट्रेन. लक्षात ठेवायचं कोणती ट्रेन तीच ट्रेन किती वेळात पार करू शकते. कशाला 180 लांबीच्या प्लॅटफॉर्मला किती वेळात. लक्ष द्या सोपा आणि सरळ सांगतो मी. ही काय आहे सांगा. बाबा तुमचं पाठच झालं.
ट्रेनची चाल काय आहे? चला, मीटर खाली मीटर टाकायचा आणि सेकंद खाली बोला रे मुख्या हो. हा पहा 54,000साठी किती रे? 36. हे तर मानलं म्या, काही बाजाराने एवढंच मानून ठेवलं, पुढचं सोडवलंच नाही. आता नेमकी करू काय? काऊन की इथं पाहिलं तर 30 सेकंद आहे आणि इथं पाहिलं तर 180 सेकंद आहे. आता मला सांगा, सॉरी 180 मीटर आहे. आता ती ट्रेन काय करू राहिली? 30 सेकंदात एका माणसाला पार करून राहिली. म्हणजे इथं आपला भाऊ उभा होता, कोण? अंडे आणणारा, अंड्याची चटणी आणणारा आहे की नाही? हा, अंड्याची चटणी खाल्ली, त्याला वाटलं आपल्याला मारणारच नाही उद्या. आज गुरुजीला अंड्याची चटणी दिली, उद्या गुरुजी आपले मुके घेईन, मुकेने मी बुके टाकीन. हा, पहा, लक्ष द्या, मला अभ्यास लागतं, काहीच नाही. चला पहा, ह्या व्यक्तीला ती गाडी पार करण्यासाठी किती सेकंद घेऊन राहिली? 30 सेकंद. किती सेकंद? 30 सेकंद. पण तिथं काय आहे? प्लॅटफॉर्म. म्हणजे हे इथं प्लॅटफॉर्म आहे. हा, इथं प्लॅटफॉर्म आहे. भाऊची गर्लफ्रेंड इथं आहे, भाऊची गर्लफ्रेंड इथं आणि भाऊ इकडे आहे. भाऊला 30 सेकंदात पार करून राहिले आणि इथं प्लॅटफॉर्मला ती उभी आहे वाट पाहत. भाऊची ट्रेन हुकली. पहा, सोडा 180 मीटर प्लॅटफॉर्म सोडून द्या, 130 सेकंद सोडून द्या. मग घर धरतो काय? हिच्यासाठी जाणे तुला पुढा, मग तीच घे. मीटर टाक, मीटर खाली मीटर ला किती? सरळ सरळ सांगतो, ताण घ्यायचा नाही, बिमार पडशील. 36 ना छेदाला. अरे बोला कोण रे? 54,000. 1 2 3 1 2 3 1 2 3. चला 18चा पाडा म्हणलं होतं मी. 18 1 18 18 3 54. 3 18 3 24. हा, 3 1 3 3 1 3 3 2 6 बराबर किती रे? 12 सेकंद. पहा का 12 सेकंद 30 सेकंदात. आता याचा आला 12 सेकंद. पर्याय 12 सेकंद तर नाही. भाऊ तू मोठा आहे का प्लॅटफॉर्म मोठे? मग प्लॅटफॉर्म मोठा आहे. पहिला त्याच्या तिथे व्यक्ती होता आधी का 12 बराबर किती रे? 42 सेकंद आहे का? हा, काही लगे असे ऑब्जेक्शन घेतले म्हणजे मास्तर उचलून मारायचा. हा, चला समजला असेल तुम्हाला, काही अडचण कोणाला? लांब आहे तुम्ही, दिसत बी नाही. जरा पुढे याचा चेहरा बी तुमचा फक्त हसले की आम्हाला वाटतं हाय बा माणूस. हसणं बी महत्वाचं. चला दादा घे पुढं. घेतलं. एक कार 48 लिटर पेट्रोल मध्ये. हे थोडस मिस्टेक झालं होतं, याच्यात ते पर्याय टाकलं नव्हतं. हा, काही बाजारानं मला काय म्हणलं 144 काऊन टाकलं गुरुजी, 180 काऊन ऑप्शन मध्ये टाकलं नाही? म्हणजे गुरुजीवर ऑब्जेक्शन झाला. म्हणजे का की त्याचं उत्तर त्याच्यात टाकलं का नाही? आता होतं बा एखाद्या वेळी टायपिंग मध्ये वयामानानुसार. हा, इथं घे. चला शाबास. इथं घेऊ लिटर आणि इथं घेऊ किलोमीटर. चला मला सांगा 48 लिटर मध्ये किती रे? 432. ध्यानात घ्या. आणि 20 लिटर मध्ये किती? आपलं इथं फक्त असं चालतं, असा असा आणि ठोक डायरेक्ट उत्तर. विषय नाही, फक्त तिरपा करून हाणायचं इथं. हा, चला 20 गुणीला 432 छेदाला किती रे? 48. चला 4 1 4 4 1 4 2 8 4 2 8 4 1 4 वर 0 4 8 32 12 1 12 12 9 108 आणि 9 2 18 आणि ते 0 180 मीटर पाहिजे होतं उत्तर. हा, जर समजत नसेल तर व्हिडिओ स्लो कर आणि समजून घे, आणि नसेल तरी कळत तरी लिहित समजून घे, नसेल कळत पाहून घे, समजल. पहा, एक प्रवासातील पहिले 39 किमी अंतर. पहा हे काय अंतर आहे? हे किमी. आणि हे नाव काय रे? मिनिट रे. कोण आहे रे त्यो? दाजी दाजी मागच्या शनिवारी नाराज होते. हा, मागच्या बुधवारी दाजीला वाटलं दाजील दर्शक आपल्याकडे दाजील बी माफी नाही. दाजी आला, दाजी म्हणे मग चुकलं, मी धरला. दाजी उलटा टांगला आणि दाजीला फटकावला धरून. दाजी दिवसभर मला बोलले नाही, पोराला बोलले नाही. आणि पोराला सांगे काय, पोरं येऊन मला सांगते की ते कोण बोल ना, ते कोण बोल ना. ते माहित नाही दाजी उलटा टांगून हानेले म्हणून. लक्ष द्या. चला
एक प्रवासातील पहिले 39 किमी अंतर 45 मिनिटात पार करते व बाकी असलेले 25 किमी अंतर 35 मिनिटात पार करते, तर त्या कारचा सरासरी वेग किती? असा प्रश्न केला तर सोडवलं काय पाहिजे होतं? 39 ला किती मिनिटं? 45. त्याच्यानंतर 25 किलोमीटरला 35 मिनिट. किती रे? सूचा करू नको. 35 मिनिट किती? सरळ सरळ यांची काय करायची होती? बेरीज. याची बेरीज किती आली? 64. किती? 64. आणि याची बेरीज किती आली? 80. बोलत राहा. किती आली? 80. म्हणजे बोलत राहिलं तर ध्यानात असतं किंवा ध्यानात बसतं किंवा असतं वाचतं की माणूस आहे किंवा नाही, हे कधी बोलत असताना समजत असतं. बोलत असताना काय होतं? मीटर. आता पहा, आता हे मिनिट आहे, हे मिनिट आहे. मिनिट खाली चालू झाला ना? चालू झाला करे. मिनिट खाली मिनिट टाकलं ना, एक्स. चला लक्ष द्या. 64 गुणिला 60 छेदाला किती रे? 80. 0 0 कटलं. 8 1 8. 8 8 64. 8 सकम किती रे दाजी? 8 सकम 48. मग दाजीचे हवाच वेगळी असते. आमच्या 48 किमी प्रति तास त्याचा काय पाहिजे होता? वेग पाहिजे होता. चला कावळे ढवळे इकडे लक्ष द्यायचं. गेरे पुढचा गेरे. ही एक गाडी एका ठिकाणी जाताना 20 किमी प्रति तास या वेगाने जाते व परतीचा जाते आणि वेगाने जाते आणि प्रवास प्रति 30 किमी प्रति तास या वेगाने पूर्ण करते, तर प्रवासातील इथं शब्द सरासरी दिसला. काय दिसला? सरासरी. हे बघ, सरासरी दिसलं. करायचं काय? हा गेला अंड्याची चटणी घेऊन आणि ती आली हा का डब्बा घेऊन. हाय का? हाय. चला आता मला सांगा, इथं शब्द काय? सरासरी. मग जाताना येताना येणं किती भेटीगाठी झाली? यायच्या 2 वेळेस बा. तिकून आली, हे एकूण गेला. असं नाही ते. हा गेला अंड्याची चटणी घेऊन, परत आला, परत अंड्याची चटणी घेऊन गेला बी आणि आला बी, आणि इकडे अंड्याची चटणी दुसऱ्या सोबतच खाली येणं. आलं लक्षात? तसाच राहतो तो. तू तसाच मर. 20 गुणिला 30. पहा किती वेळेस येणं जाणं केलं? 2 वेळेस. छेदाला या दोन्हीची काय करणार आता? बेरीज. सरासरी शब्द आला तर काय करणार? बेरीज. 20 30 किती रे? 50. 50. 0 कटला 0 कटला. 5 1 5. 5 1 20. 4 3 12. 12 दोन्ही 12 दोन्ही बोलत राहा. हाय का इथं? 24 होता. चला घ्या पुढे सर. एक रेलगाडी 30 किमी प्रति तास वेगाने गेल्यास त्या दिशेने 30 किमी 10 किमी वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 30 सेकंदात ओलांडते, तर रेल्वे गाडीची लांबी किती? असा प्रश्न तुम्हाला केला. बाबा काही दिवस काय झालं? इकडं ट्रेन चालली. याच्यात कोण? अंडेवाला. याच्यात दाजी म्हणतो अंडेवाला. 30 किलोमीटर. मग 30 किलोमीटर प्रति तास याच्यात अंडेवाला बसलेले, आणि त्या दिशेनं कोण पळून राहिला? चटणी घेऊन का? चला इथे चाल 10 किलोमीटर प्रति तास. मला ह्या व्यक्ती एका दिशेनं आहे, म्हणजे सरळ सरळ याच्यात काय झालं रे? काय झालं? वजा बाकी. हाणला पाहिजे धरून. किती? 20 किलोमीटर प्रति तास. चला मीटर सेकंद ध्यानात घ्या. कर हाणायचं आहे की नाही करायची. 20 ला 20,000 बनवायचा. तुम्हाला सांगितलं ना मी. मालकासोबत कोण असती? नवऱ्यासोबत बायको असते आहे ना. नवरदेवासोबत कोण? गद्यावर लांडगा असतो. कोण असतं? लांडगा असतं. बघा सेकंद खाली सेकंद ला किती? लक्ष द्या रे. बरोबर आहे. चला याचा उत्तर पॉइंट मध्ये येतं 20,000. कुठं? 20,000 गुणिला 30 छेदाला किती? सेकंद खाली सेकंद टाकले बाबा रे. 30 ला आपल्या काय रेलगाडीची लांबी काढायची सांगितली. रेलगाडीची लांबी याला काढछाट याला काढछाट करत आहे. अच्छा 36 घ्यायचं होतं. 36 घ्या म्हणलं होतं का तुम्ही?
हा बरोबर बरोबर, पहा हुशार झाले, 2 शून्य काटून घ्यायचे आणि अशी काटाकाटी केली असती पॉइंट मध्ये उत्तर आला असता, ते आला असता 166.66 असा उत्तर आला असता. मी ती नाही सांगत, तू सोडव. हा 166.66 मीटर लांबी आली असती, परत 166 पाहायचं असतं आणि मारायचं असतं. तो पॉइंट काऊन नाही टाकला गुरुजी, मग पाहून घेऊ आपण नंतर. चला, हा एक रेल्वे गाडी 30 किलोमीटर प्रति तास वेगाने येणाऱ्या विरुद्ध दिशेने कोणत्या दिशेने? विरुद्ध दिशेने. पहा आता हे इकडे आहे आणि हे इकडे विरुद्ध दिशा, म्हणजेच काय झाली रे? बेरीज झाली. बेरीज कोणाची झाली? 30ची आणि या 10ची. बराबर किती रे? 40 आहे. 40 ला किती? 40,000 करून घेतलं. पहा 40 किलोमीटर प्रति तास करून घेतलं. तू आरबळायला नको. इथं लिहू आता मीटर आणि इथं लिहू सेकंद. बोलू नका. 20 आहे असं आहे. अरे हो दाजी बरोबर आहे. चला लक्ष द्या. 50,000 सोबत किती रे? 36. नंतर किमी वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते तर रेल्वे गाडीची लांबी काढा. 20 सेकंद. सेकंदाखाली सेकंद टाकलं. ला किती बाबा? 50,000 गुणिला 20 छेदाला किती रे? 36. याची जर तोडाताडी केली असती तुझं बी पॉइंट मध्ये उत्तर आला असता आणि याचा उत्तर आला असता 77.77 म्हणजे 77.77 मीटर. फक्त पाहायचं होतं, पर्याय होतं का ते सोडून पाय. जर नाही आलं तर मला सांग. चलायच पुढं. अ बाबा चलायच का? ए चाल रे. ए तांडे म्हण घ्या हांगे लगा तू. एक मालगाडी लग्नात दिशा असतं ना, म्हणतात ना ते एकाच पंक्तीत बसून घ्या. पाणी येण्याची शक्यता आहे, वारा वादन सुटण्याची शक्यता आहे. एकाच पंक्तीत सगळे पाहुणी मंडळी जेवून घेतील आणि वाढायला कोणीच नाही. आज तर वाढायला कोणी? वाढायला कोणीच नाही. आणि आमच्या भाषेत काय म्हणते? तांडे बाई बापडी एकच पंक्ती पाठी खालो आणि बाजी घरात आभाळ आरवतं पाणी आरवतं. हा असं होतंय आमच्या ह्याच्यात. लक्षात असं. चला, एक मालगाडी 72 किमी तास वेगाने धावत असताना 250 मीटर लांबीचा फलाट 26 सेकंदात पार करते तर मालगाडीची लांबी किती? मला सांगा. ए बाबा याच्यामध्ये एक गोष्ट भेटलेली आहे, पण या गोष्टी सोबत 72 किमी प्रति तास वेग आहे आणि या गोष्टी सोबत काय आहे? सेकंद. मला सांगा याच्यामध्ये काय सांगितलं? मालगाडीची लांबी काढा. आपल्याला माहिती कशाची लांबीची माहिती होती? 250 मीटर लांबीचा फलाट आहे. काय आहे? फलाट आहे. मग आता लक्ष द्या. इथं काय लिहू रे? तुमचा तर पाठ झाला असं. इथं काय लिहू? चला 72 सोबत किती? 72,000 ला किती रे? बोला. 36 आहे. आता सेकंद खाली सेकंद टाकायचं का? कारण वेळेसोबत ह्या दोन गोष्टी. गाडी काय करते? गाडी स्वतःचा अंतर प्लस प्लॅटफॉर्म असेल, प्लस बोगदा असेल, प्लस पूल असेल, काय असेल? पूल असेल, प्लस त्यो असेल, प्लस खंबा असेल, प्लस ती असेल. रेल्वेच्या पटरीवर असते ना डब्बे गिब्बे घेऊन. चला लक्ष द्या. 26 ला किती? सेकंद खाली सेकंद. पहा येणारा उत्तरातून आपल्याला काय करावं लागेल? एक गोष्ट मायनस करावं लागेल, कारण की आपल्याला याचं एक इथं वेळ ठरलेली आहे. तुम्हाला सांगितलं पहिलं व्हिडिओ पाहायचा किंवा पहिलं तुम्हाला पीडीएफ पाहायचे, चेक करायचा. याची लांबी दिलेली होती किती रे? 250. चला लक्ष द्या. पहा 72,000 सोबत किती रे? 26. बरोबर का? बरोबर का रे? बोला बरोबर. 1 2 3 1 2 3 4 खालचे 2 आणि वरचे 2 म्हणून 4 झाले ते. एखाद्या पहा 36 1 36 36 दोन्ही आणि 26 दोन्ही किती? 26 दोन्ही बरोबर 520. आता 520 जर प्रयत्न टाकला असता तर तो गुतला असता तिथं. 520 कचकन मारला असता, पण ते कचकन न मारता तो काय करायचं होता? एक लांबी दिलेली होती 250 वजा कर बरोबर किती? किती? 270. पर्याय 270 होतं का? मग उत्तर का नाही मारलं रे भाऊ? चला पुढं. घे. 150 मीटर लांबी ची एक रेल्वे एका झाडाला 12 सेकंदात पार करते
तर ती गाडी 250 मीटरचे भुयार किती वेळात पार करेल? पा ट्रेन, ही ट्रेन किती मीटर लांबीची आहे? हा शाबास, बोलत राहा रे. अरे लग्नात बसले का, पिऊन बसले का? हा बोलत राहायचं ना. हा ही ट्रेन 150 मीटरची आहे. 12 सेकंदात 12 सेकंदात काय करू राहिली? झाडाला किती सेकंदात पार करू राहिली? झाडाला 12 सेकंदात. आणि इथं काय आहे मग? गद्याव भोयार आहे. काय आहे? आता हे भोयार किती मीटरचा होता? 250. 250 मीटरचा भुयार पार करायला किती वेळ लागेल? असा प्रश्न तुम्हाला दिला असता. पा या ट्रेन सोबत कोण आहे संबंधित? पहिले झाड. कोण आहे? झाड. पा लक्ष द्या माझ्याकडं. पा इथं काय लिहिलं मी? मीटर. इथं सेकंद. काय सांगितलं? भुयार पार करायला किती वेळ लागेल? चला लक्ष दे रे भाऊ. 150 ला 12 सेकंद. मला सांगा गाडी गाडी स्वतःचा अंतर प्लस कोणाचा अंतर पार करते? भोयार असेल, पूल असेल, प्लॅटफॉर्म असेल. समजलं का? तुम्हाला समजतं ना? तुम्ही पण लक्ष द्या. पा किती रे? बेरीज किती झाली? स्वतःचा अंतर प्लस भोयारचा अंतर किती बोल दाजी बोलले? 400. 400 ला एक्स म्हणजे एक्स म्हणजे काय रे? उत्तर. मग इथं काय सांगितले? वेळच सांगितले. गुणिला 12. छेदाला किती रे? 150. बरोबर का? 0 0 कटलं. 5 त्रिक 15, 5 8 40, 3 1 3, 3 चूक 12, 8 चूक 32. आहे का पर्याय 32? पा आहे का? वार वा. मग आलं काऊन नाही भाऊ? चला पुढं. हा चला. 150 मीटर लांबीची एक रेल्वे एका झाडाला. तेच आला का परत? तेच आला ना? घे कमेंट्स मध्ये सांग भाऊ. याचं पुन्हा मागचं पाय पुढचं सांग. हा घे ना भाऊ. काऊन मार खायच करतो खाली उतरून? 137 मीटर व 163 मीटर लांबी असणाऱ्या 2 रेल्वे समांतर रुळावर एकमेकांकडे अनुक्रमे. एकमेकांकडे म्हणजे कसं? एका दिशेने एकमेकांकडे म्हणजे विरुद्ध झालं इथं, म्हणजे बेरीज होणार. पा आता एक गाडी किती मीटरची आहे? हे मीटर आणि हे किलोमीटर प्रति तास. मला सांगा गाडी. पा तुम्हाला सांगितलं मीटर म्हणलं. मीटरची सगळ्याची काय करायची? बेरीज. मग कोणताही मीटर असतो तो कशासोबत? बरोबर आहे का? अंडे चटणी. लक्ष द्यायचं. चला लक्ष द्या. 137 163 रुळावर एकमेकांच्या अनुक्रमे 42 किमी प्रति तास. काय रे म्हणला मी? 42 किमी प्रति तास व 48 किमी प्रति तास या वेगाने धावत आहे. तर एकमेकास ओलांडण्यास त्यांना किती सेकंद वेळ लागेल? 48 इथं टाकून देतो. सरळ यांची बेरीज झाली किती रे? आता हे विरुद्ध आहे म्हणून बेरीज केली. जर एका दिशेने राहिला असतं तर म्हणजे ही इकडे चालली आणि ही इकडे चालली. बरोबर आहे? म्हणून आपण बेरीज केली. चला बेरीज किती आली याची? 300. याची बेरीज 300. याची किती आली? किती? 90. किती आली? 90. चला इथं लिहू आपण मीटर आणि इथं लिहू सेकंद. ध्यानात घ्या. मीटर किती आले? 90,000 आला. 3600. आता हे काय आहे? सेकंद. सॉरी मीटर आहे. तर 300 ला किती? का मीटर खाली मीटर ठेवायचं, सेकंद खाली सेकंद. शिकवलं ना मी. काही अडचण कोणाला? कुठं 18/5 5/18 आहे का? ताण घ्यायचा नाही. 5/18 आणि 18/5 डायरेक्ट सोडवायचं. लग्नाला बसला ना, अर्धा मंगल अष्टका झाला तरी नवरी घेऊन निघून जायचं. झालं बा लग्न, मग निघलो मी. आहे की नाही करायचं तिथं? चला 300 गुणिला 3600 छेदाला किती रे? 90,000 रुपये. चला 1 2 3 1 2 3 4 4. लक्ष द्या. 9 1 9 9 चूक किती रे? 36 आणि 4 त्रिक किती? 12. आहे का 12 सेकंद? होते का 12 सेकंद? आहे. चला दादा हरी जाऊ पुढच्या घरी. एक रेल्वे 300 मीटर व 240 मीटर लांबीची पूल अनुक्रमे 21 सेकंद व 18 सेकंदात पार करते. तर त्या रेल्वेचा वेग माहिती करा.
ताण नको घेऊ, लई हार्ड नाही, फक्त काय कर, इथं मांड आणि इथं मांड, शाबास रे पठ्ठ्या, बोलत राहायचं. याच्यात काय होतं, 300 मीटर 240, 300 सोबत 21 सेकंद, तर याच्या सोबत 18 सेकंदात तर रेल्वेची. चला, तुम्हाला असा प्रश्न आला तर मी काय सांगितलं होतं, सरळ सरळ असा प्रश्न आला, मीटर बर सेकंद किती टप्प्यात आहे, अरे 2 टप्प्यात आहे ना सेकंद, एका टप्प्यात आहे का, लक्ष दे रे, अंड्याची चटणी मग येत नाही, 10 वेळेस बी व्हिडिओ पाहिला तर जमणार नाही. याच्या अगोदर बी मी तुम्हाला काय सांगितले, समजून घ्या, याच्या अगोदर बी मी काय सांगितले, तिथं समजून सांगतो, तिथं समजून घ्या. याच्यात परत परत ते व्हिडिओ आहे, ते उदाहरण आहे का, तू खाली पाहतो, तू अंड्याची चटणी असा भोगटा भरीन ना तर खाणार बी नाही चटणी कोणी, लक्ष दे. चला, फरक किती आला, 300 मधून 240 गेले, किती किती, अरे 60 ना रे, किती 60, आणि याच्यातला फरक किती आला, किती आला 3. आता मला सांगा 18 सेकंद घेऊ की 21 सेकंद घेऊ, याच्यात काय सांगेल, वेग सांगेल, मीटर सांगितलं असतं तर काय घ्यायचं काम, वेग सांगेल, हे काय सेकंद, 36 आला, किती तिरपा गुणा, डायरेक्ट उत्तर पडतो. हे बघा 60 गुणीला 36 आहे, छेदाला किती रे 3, लक्ष दे रे, 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 12 सकम किती रे 72, बोलत राहा, अरे बोलत राहा चोमने हो, 72,000 मीटर झालं, किती झालं 72,000. चला किलोमीटर मध्ये करा तर हजारांनी भागितलं, किती रे आहे का 72 किलोमीटर प्रति तास याचा, मग सोडता आलं नाही चोमने हो, घ्या पुढं घे रे. नाही तर एक रेल्वे 80 किमी प्रति तास या वेगाने काही ठराविक अंतर 4.5 तासात पूर्ण करते, तेच अंतर 4 तासात पूर्ण करण्यास त्या रेल्वेला किती वेळ लागेल, किंवा काय सांगितलं त्या रेल्वेचा किती वेळ वाढवावा लागेल, असा प्रश्न होता. किती वेळ वाढवावा म्हणजे किती वेळ लागेल, चला किती वेळ लागेल लक्ष द्या. 80 साठी किती रे, सरळ सरळ याला 4.80 साठी किती, छेदाला किती रे 4, 0 वाढवला, हा 0 हा 0, 4 1 4, 4 2 8 आणि 45 2 90, होतं का पर्याय 90, किती वेळ लागेल 90. चला ये बाबा, एक आगगाडी 240 मीटर लांबीचा एक फलाट 20 सेकंदात ओलांडते आणि त्याच फलाटावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला 8 सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीची ताशी वेग किती, लक्ष द्या. अंड्याची चटणी इथं फेमस आहे आमच्या इकडं, आलू पराठा, अंड्याची चटणी, भुकटा आमच्याकडे फेमस आहे. भांडणं झाले तर भुकटा आणि प्रेम असलं तर अंड्याची चटणी. आज गुरुजीने अंड्याची चटणी खायले म्हणजे गुरुजी मारणार नाही, उद्याचा दिवस निघणार आहे, उद्या गुरुजी पटके देणार आहे की नाही, तसं विसरून जायचं. त्याला वाटलं हळद गिळत टाकून आणले, गुरुजी खुश राहील, गुरुजी खाऊस तरच खुश राहते. नंतर पाय तू आता तू बघतो दुसऱ्या टेस्टला कमी मार्क घे तू, हातो जरूर एक लक्ष द्या. चला, हा कोण आहे व्यक्ती आणि हा सेकंद. चला चला, व्यक्ती हे कोण आहे, हे कोण आहे व्यक्ती आहे. चला, आणि हे काय आहे ट्रेन. एक आगगाडी 240 मीटर लांबीची आहे, किती 240 मीटर लांबीची एक फलाटवर 20 सेकंद ओलांडते, किती 20 सेकंदात ओलांडते. उभ्या व्यक्तीला किती सेकंदात, 8 सेकंदात ही ट्रेन ओलांडते. आणि ट्रेनची लांबी किती होती रे 240, तर किती सेकंद लागते याला 20 सेकंदाला. किती तुम्हाला सांगितलं, शिकवलं होतं का मी, अरे शिकवलं होतं का, सेकंदाखाली सेकंद, ज्याच्या संबंधित आहे त्याच्या संबंध ठेवा, त्याच्या संबंध व्यक्तीसोबत कोणीच नाही, मग याला याच्यासोबत गुणाकार टाका, कारण ही ट्रेन व्यक्तीला पार करेल. ही ट्रेन कोणाला पार करेल सांगितलं होतं ना, शिकवलं होतं ना. लक्ष द्या, 240 गुणीला किती रे 8, छेदाला याच्यातील काय सांगितलं होतं, शाबास रे पट्ट्या, फरक किती होता, किती 12, 12 कुठं टाकू इथं, 12 1 12, 12 2 24, 12 2 24, आता 12 2 24 झाले, 8 2 100. आता
160 काय झालं, किंवा डायरेक्ट तू सोडू शकतो, डायरेक्ट बी सोडू शकतो. आता हे 160 सेकंद लागले, किती लागले 160, असं आपण डायरेक्ट सोडू शकतो, किंवा डायरेक्ट असं सोडून ना तू डायरेक्ट 240 सोबत किती रे, 240 सोबत किती 12 सेकंद किती, हा तर 36 आला किती, आहे का पहा, लक्ष द्या. अरे आहे का, लक्ष द्यायचं आहे, काही नाही करायची. इकडे हे शॉर्टकट लक्षात घे. 240 गुणिला 36 से छेदाला किती रे 12, 12 एक 12 दोन्ही 36 दोन्ही 72, शून्य किती रे 3, 72,000 मीटर, 3 शून्य काट 72 किलोमीटर पर्यंत होतं बघ, होतं का. हाय की नाही करायचे. लग्नात गेला म्हणजे पिऊनच घरी यायचं, अशातला काही भाग आहे का. लग्न असे बी लागत नाही का, निव्वळ मातीत मुंडकं घालून नाचतो बाळा तू रे. किती जण मातीत मुंडकं घालून नाचले. लय बहादर अशी आहे की गाळात भाऊ लोळतो त्याच्यात नागिन सुरू राहते बाळाची, पाव 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 त्याची नागिन, आणि अर्ध शिड गाळात राहत. कोण, तू नाचला होय. चला समोरचा घे बाबा. चला एक आघाडी 250. पा वेळ किती झाला, वेळ किती झाला पा. चालतं दर्शक, चला चालतं बंद्याने व्हिडिओ पाहायचा म्हणजे काय होईल, फायदा होईल. काय होईल, आणि ऐकताना ते सांगताना एखादा व्हिडिओ बनवणारा काय असतो, कान में हेडफोन डाल के सुने, म्हणजे नेमकी काय आहे त्याच्यात ते पाहत असते, आहे ना, है की नाही. कान में हेडफोन डाल के सुने असं ऐकलं असेल ना तुम्ही. आपलं थंबनेलच अलग राहणार आहे आता, बंदे रशियन फोटो नात मी. एक आगगाडी भाऊ क्लिक तरी करून तुम्हाला सांगितलं, बंदे रशियन फोटो, आणि लगे मी, अरे हो तेरे, अरे रेल्वे गाडी घेऊन आला का. एक आगगाडी 250 मीटर लांबीचा एक फलाट 224 सेकंदात ओलांडतो, आणि त्याच फलाटावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडतो, तर त्या गाडीची लांबी किती, कमेंट्स मध्ये सांग. कारण मागच्या उदाहरणावर हा उदाहरण काय आहे अवलंबून आहे की नाही आहे रे. तुषार कुठे, त्यानं टॉप मारले होते आज, बरोबर आहे का. त्याच्यावरच अवलंबून आहे. हो म्हणतो गडी, कमी दिवसात त्यानं टॉप मारला. त्याला मी आज किती रुपये दिले, 50 रुपये. 501 रुपये इनाम होता, पण 50 रुपये दिले, म्हणलं शून्य वाढवून घे. तसंच असतं मग. पण पुस्तक दिला अभ्यासाला, फोटोत पहा, कोणी जर माझ्यावर ऑब्जेक्शन बी घेईन, मी फोटो काढायला असतो मी पैसा सगट. चल बेटा समोरचा. चला 2 आघाडी एका दिशेने, गाडी एका दिशेनं चालली तर गाडीची काय होणार वेगाची, थांबा चटणी सांगा काय आहे. गाडी एका दिशेला चालली बा, एका दिशेला चालली, वेगातील वजाबाकी होईल का वेगाची बेरीज होईल. हा घ्या असं, हुशार आहे रे, हुशार आहे, वाजा टाळ्या. 2 आगगाड्या एका दिशेने अनुक्रमे 60 किमी व 90 किमी वेगाने धावत आहेत. वेगात धावणारी गाडी ही दुसऱ्या धीम्या गाडीला एका त्याच्यात प्रवासी बसले, प्रवाशाला 9 सेकंदात ओलांडते, तर वेगवान गाडीची लांबी किती, असा प्रश्न केला तर काय करणार. गाडी कोणत्या दिशेने सुरू आहे, शाबास, एका दिशेने म्हणजेच काय होणार, वजाबाकी किती 90 आणि 60, याच्यातला फरक किती आला, किती रे, ध्यानात घ्या 30 किलोमीटर प्रति तास. लक्षात घ्यायचं. चला मीटर सेकंद ध्यानात घ्यायचं. काही बहादर आले नाही, त्याला वाटलं दुपारून आर्मीचा पिरियड हे होणार होता, पण होऊ द्या, थोडस कन्फ्युज झालं होतं तुम्हाला, हो द्या, क्लिअर होईल, सगळं होईल. भरती सध्या थांबेले, करा हाणू आपण याच्यावर, हायगी करायची नाही आर्मीच्या भरतीवर, सगळं तयार करतो. चला 30,000 सोबत बोला रे 3600, तर सेकंद खाली सेकंदला किती, येणारा उत्तर काय भेटलं. मग त्या काय सांगेल गाडीची लांबी. चला 30,000 गुणिला किती 9 छेदाला बोला रे 1 2 1 2 9 1 9 9 9 चोक 4 1 4 7 28 2 4 5 20, होतं का 75 पर्यंत पा, होतं का 75 मीटरची रेल्वे, फक्त डब्बाच पडत होता, बाकी काहीच नाही. चला एक आगगाडी स्थिर वेगाने 240 मीटर लांबीचा फलाट, 240 ना लांबीचा फलाट 24 सेकंदात पार करते, आणि दुसऱ्या 240 मीटर लांबीचा फलाट 340 मीटर लांबीचा फलाट
30 सेकंदात पार करते तर त्या आगगाडीची लांबी किती? काय सांगितलं मी? पहा, एक आगगाडी स्थिर वेगात 240 मीटर लांबीचा फलाट 24 सेकंदात पार करते आणि दुसरा 340 मीटर लांबीचा फलाट 30 सेकंदात पार करते, त्या आगगाडीची लांबी किती? माग शिकवलो का याच्या माग? याच्या पाठीमाग उदाहरण होईल, सांगू का? कमेंट्स मध्ये सांगा म्हणून का सांगून देऊ? अरे सांगून देऊ का? सांगून द्या म्हणा मग. चला, मीटर सेकंद. चला लक्ष द्या, सेकंद. चला किती रे? 240 सोबत किती सेकंद? लक्ष द्या, किती? 24. 340 सोबत किती? 30 सेकंद. चला याच्यातला फरक सांगा पटकन. 100. याच्यातला फरक सांगा पटकन. 6. आता 30 सेकंद घेऊ 24 सेकंद, बोला पटकन. 30. तर 30 ला किती? हा घेतला म्हणजे हा वजा करावा लागणार. लाख किती? बरोबर आहे. 100 गुणिला 30 छेदाला 6. 6 1 6 6 5 30 बराबर किती रे? 500. 500 मधून 240 काढा, सॉरी 340 काढा. किती? अरे 160 आहे का? हो आहे. किती सोपं आहे, शिकवलं ना. मागचे व्हिडिओ पाहून घ्यायचे, चॅनलवर जायचं आणि मागचे पाहिजे. भाग 1 भाग 2 येते त्यात. हा करत नाही, भाग 1 2 3 4 सगळे येऊन जाईल. चाल रे बेटा फुला. 23. 2 रेल्वे गाड्याचा वेग अनुक्रमे 42 किलोमीटर व 34 किलोमीटर आहे. त्या गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत असून त्या परस्परांना 54 सेकंदात ओलांडतात. सर एका गाडीची लांबी 720 मीटर असेल तर दुसऱ्या गाडीची लांबी किती? पहा, तुम्हाला काय सांगितलं? गाडी कोणत्या दिशेने धावतात? एकमेकांच्या दिशेने धावतात. एकमेकांच्या म्हणजे काय रे? इकडे एक चाली, इकडे एक चाली, म्हणजेच काय होणार? विरुद्ध होणार. विरुद्ध म्हणलं तर बेरीज. बेरीज 34 आणि 42 किती? 34 आणि 42 किती? 76. मग आता इथं लिहिलं मीटर. मीटर टाकले 76,000. 76,000 ध्यानात घ्या. 76,000 सोबत सेकंद किती? 3600 सेकंद किती? 54 सेकंदाला किती? चला लक्ष द्या, येणारा उत्तर काय होणार आहे? मीटर. मग हा 720 काय करावं लागला आपल्याला? त्याच्यातून काय करावं लागलं तुषार? वजा करावं लागेल. बोलायचं कसा बोलायचं इथं? 76,000 गुणिला 54 छेदाला किती रे? छेदाला किती? 36. 1 2 1 2. चला 18 दोन्ही 36. 18 त्रिक 54. बे का बे. चल 76च्या निम्मी किती? बे किती? 38. किती? 38. 38 त्रिक 8 त्रिक 24. हातच्याले 2. 3 त्रिक 9 2 11. किती? 1140. 1140 मधून 720 वजा करा. अरे करा किती? 400. चला पुढे. 90 किलोमीटर प्रति वेगाने जाणारी एक रेल्वे 1250 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्म पहा, लक्ष द्या, 60 सेकंदात ओलांडते. तर तीच रेल्वे 650 मीटर लांबीच्या बोगद्यास किती वेळात ओलांडेल? किती वेळात ओलांडेल असा प्रश्न तुम्हाला केला तर याच्यासोबत काय धरायचं पहा, मी सांगतो सरळ. पहा 90 किलोमीटर चालल्या तीच गाडी, किलोमीटर प्रति तास. चला किती सेकंदात पहा ओलांडते. तर एक रेल्वे 1250 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला, आता हा काय आहे? हा प्लॅटफॉर्म आहे. किती? 1250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती सेकंद घेते? 80 सेकंद. म्हणजे याच्यासोबत या गाडीनं काम केलं 80 सेकंदासोबत. नंतर तीच रेल्वे 650 मीटर लांबीच्या बोगद्यास, 650 मीटर लांबीचा हा बोगदा आहे. हा काय आहे? हा बोगद्याला किती वेळ लागेल? बस असा प्रश्न होता. चला इथं काय लिहू? इथं सेकंद. लक्षात घ्या, एका टप्प्यात बंद टेस्ट आहे. त्याच्यामुळे टाइम वाढला गेला काय नाही, पूर्ण पाहायचा आहे, काही करायची नाही. पळवत पळवत पाय असेल तर मग पाय समजणार नाही मागं पुढं काय चाललं म्हणून. चला 90,000. 90,000 सोबत किती रे? 3600. तर 80 सेकंदासोबत किती? चला याचा तिरपा गुणाकार केला. किती? 90,000 गुणिला 80 छेदाला 3600. 1 2 1 2. 9 1 9 9 चौक 36. 4 1 4 4 2 8 बराबर किती रे? 2000. 2000 मीटर आलं सर सकट लांबी. या 2000 मीटर. 2000 मीटर मधून किती? 1200
50 वजा केले किती आले? 1250 काढा, कारण हे काढायचं आपल्याला पुढे जायचं. हा किती? 750. मग आता मला सांगा 750 कोणाची लांबी जाईल? याच्यामध्ये ट्रेनची लांबी भेटली आपल्याला. कशाची भेटली? आता ट्रेन स्वतः प्लस ट्रेनची लांबी किती आहे? 750. गाडी स्वतः प्लस बोगद्याचं अंतर पार करणार 750 आणि 650 किती होते? 1400 का? किती? 1400. किती रे? 1400 मीटर. तीच गाडी आहे का? अरे तीच गाडी आहे का? मला सांगा 90,000 सोबत 3600, तर 1400 सोबत किती? 1400 गुणिला 3600 छेदाला किती रे? 90,000. 1 2 3 4 1 2 3 4 नमचुका आणि 14 चूक 56 आहे का? 14 चूक 56 आहे का रे पर्याय? चला शेवटचा घे पटकन. चला, एका गाडीने 12 सेकंदात 540 मीटर अंतर कापले तर रेल्वेचा ताशी वेग किती? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. सर एवढं शिकल्याच्या नंतर मी आलं आणि लगेच मला समजलं. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, तुमचा फायदाच होईल. चला तर मित्र हो, जय हिंद, जय महाराष्ट्र.